नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण आपल्या 100 दिवस 100 व्हिडिओ चॅलेंज मला नवीन व्हिडिओ घेऊन. तर आत्ता बघा आपण आलो रानात. सकाळ त्यांना बियाणं आणायचं होतं, ते बियाणं आणले आणि मका पण आणली, सोयाबीनचं बियाणं आणले. आणि आता म्हणजे रानात येऊन औषध मारावं परत ना काय औषधच म्हणतोय, वैरण काढावी आणि मग परत ना मग पेरायला जावं. तर आता हे करणार आहे, वैरण काढणार आणि पेरायला जाणार आहे. बायकांना सोडून बायका इथे बांगलायला भेंडी बांगलाय आपली. आणि पण राहिला बाकीचा प्रश्न, तर आपल्याला इथं आपलं वावर तयार करायचं. वावर तयार करून टमाट्याचा सगळा प्लॉट मोकळा करायचा. टमाट्याचा प्लॉट मोकळा करणार आहे आपण. आणि ते त्यात बघूया काय घ्यायचं. बीन्स घ्यायचं म्हणतो आहे. बीन्स घ्यायचे का बाकीचं कटला घ्यायचं बघूया आपण, काय ठरवूया वातावरणाच्या ह्याच्या. आत्ता तर हे बघा आपलं हत्ती घास आहे, तर हे आपण हत्ती घास काढतो आहे आत्ता, आहे का. तर वैरण घालणार तर बरोबर वराडते ते. वैरण घातली आहे सकाळी, पण काढायला सुरुवात केली की बोट आपल्या इथेच पलीकडे आहे, त्यामुळं काढायला सुरुवात केली की ती वराडते ती. तर तसा विषय आहे. इकडं पण बघा आपला हाती कसं आहे. आणि बघूया आपण आज पेरायला गेल्यावर व्हिडिओ बनवतो. काल एकदम एंटरटेनिंग व्हिडिओ आला आहे कालचा आपला. ट्रॅक्टर अडकला होता, आपण गाडीनं काढला. तर चला बघूया आज पुढं. व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आलो आहे बघा आता पेरायला. आपली कालची अर्धी पूर्ण राहिलेली ते आज आपण पूर्ण करतो आहे. आता काल आपण अर्ध सोयाबीन पेरले आहे आणि आज हे आपलं राहिलेलं आपण सोयाबीन आणि मका पेरणार आहे. मका पेरायचं कारण एवढंच की आपल्याला वैरणीचा प्रॉब्लेम नाही पडत जाऊन, त्यामुळं आपण मका पण पेरणार आहे. आणि हे आत्ता आपण बघा मकाच पेरतो आहे, सोयाबीन पेरतो आहे. ह्याच्यानंतर आपण मका पेरणार आहे, कारण की कालची सोयाबीनाचीच वेल होती यंत्राला, त्यामुळं आपण आज पहिले सोयाबीनच पेरायला घेतले. आणि हे इथलं सोयाबीन पेरून झालं की आपण लगेच आपली मका पेरणार आहे. आणि आजचा दिवस आपल्याला पेरण्यावरच जाईल. तर आजचा हा व्हिडिओ आपला एवढाच. उद्याचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. तर व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला आपल्या सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. म्हणजे कसं जरा जे ही वाटतं की बाबा आपलं कोणतरी बघते, त्यामुळं आपण व्हिडिओ चांगला अजून बनवू शकतो. आणि हे आपलं पेरणी यंत्र बघा टोकन पद्धतीतलं आहे. पेरणी यंत्र टोकन पद्धतीनं आपलं पडते आणि तासभर आपलं किंमती सगळं पडते. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.